प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढली खोडून। छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपातील जागा वाटपाचा तिढा कायम। भाजप 55 जागांवर लढण्यासाठी आग्रही। भाजपने दिलेल्या 35 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य। वसई विरारमध्ये महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला। भाजप 91 तर शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 जागा लढवणार। पुढच्या 48 तासात भाजपच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर। नाशिक भाजपमध्ये अयरामांना निष्ठावंतांचा विरोध। विनायक पांडे, यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांची गिरीश महाजनांसमोर घोषणाबाजी। पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही, पण आज जे घडलं ते आवडलं नाही। पक्षप्रवेशावर बोलताना देवयानी फरांदे भावुक। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसची नवी खेळी। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित सोबत आघाडी करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। नवी मुंबईत भाजप शिवसेनेच्या समितीची बैठक। मंदा मात्र शिवसेनेच्या नेत्यांसोबत बसल्यानं चर्चेला उधाण। तर भाजपचे निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईकांची बैठकीला दांडी। ठाण्यात एकनाथ शिंदेंना धक्का। शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा। निकटवर्तीय कार्यकर्त्यांच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे होत्या नाराज। नागपुरात शिवसेना भाजपचं ठरलं। महापालिकेत एकत्र लढवणार। निवडणूक थोड्याच वेळात होणार घोषणा। नमस्कार, मी विशाल परदेशी, आपण बघताय प्राईम टाइम। मंडळी, चला अर्थातच चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूयात। आणि ती बातमी काय बघा, भावकी एकत्र आली म्हणून गावकीला त्रास होतोय असं म्हणत ठाकरेंचे सैनिक सत्ताधाऱ्यांना डिवचतायत। तर ठाकरेंची युती प्रीतिसंगम नाही तर भीतीसंगम आहे असं म्हणत भाजपचे नेते ठाकरेंना टोला लगावतात। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीवरून जोरदार राजकीय कलगीतुरा रंगलाय। ठाकरेंच्या युतीवरून राजकारण तापलं। नेत्यांचे राजकीय वार पलटवार, नव्या राजकीय समीकरणाचे पडसाद। बुधवारी ठाकरे बंधूंनी राजकीय युतीची घोषणा केली। बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता। ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं, एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। पण या नव्या राजकीय युतीच्या घोषणेनंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय। ठाकरेंच्या एकीवरून सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीवरून राजकीय वादाला तोंड फुटलंय। ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे। त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे। याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही। काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करतात येतं? ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग
तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच. अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते. त्याची गरज नाही ना, सोडून द्या ना तुम्ही. आपण 16 तारखेला याच्यावर चर्चा करू, 16 जानेवारी. ठाकरेंची युती झाली असली तरी जागा वाटप झालेलं नाही. उमेदवारांची फोडाफोडी टाळण्यासाठी ठाकरेंनी हे पाऊल उचललंय. मात्र यावरून राजकीय कलगीतुरा रंगलाय. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार. शिंदेने पण स्वतःची मुलं सांभाळावीत ना. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. भारतीय जनता पक्षनी त्या जसे कुत्रे पकडाच्या गाड्या असतात ना पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत. आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे, एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत. स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहेत. ठाकरेंच्या युतीची घोषणा एका छोटेखानी पत्रकार परिषदेत करण्यात आली. त्याची तुलना आशिष शेलार यांनी शॉर्ट फिल्म म्हणून केली. प्रेस कॉन्फरन्सला मी शॉर्ट फिल्मच म्हणेन आणि ती शॉर्ट फिल्म प्रसारित झाल्या झाल्या फ्लॉप ठरली. आणि मग या शॉर्ट फिल्ममध्ये जी काही विधानं राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांनी केली, सुरुवातीला हेच स्पष्ट करतो की 2 भाऊ एकत्र आले तर आनंद आहे, अभिनंदन आहे, कौतुकास्पद आहे. 2 पक्ष एकत्र आले तर बरेच प्रश्न आहेत. असेल ना, हल्ली शॉर्ट फिल्मला नोबेल पुरस्कार मिळतात किंवा ऑस्कर मिळतात. सांस्कृतिक मंत्रालय माहीत पाहिजे, या राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे की हल्ली शॉर्ट फिल्म्स बरं आणि फिल्मपेक्षा वेब सिरीज आणि त्यांना ऑस्कर मिळतात, नोबेल मिळतात, हे सांस्कृतिक मंत्र्यांना माहीत पाहिजे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मुंबईचा महापौर कोण याची चर्चा रंगली आहे. त्यावरून मराठी की अमराठी असा वाद रंगलाय. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. पुन्हा एकदा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा हे दाखवायचं. आम्ही कोणाला महापौर बनवण्याकरता या ठिकाणी ही लढाई लढत नाहीये. एखादा महापौर बनला नाही बनला यांनी काही फरक पडत नाही. आमची लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे. ठाकरे बंधू हे केवळ सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जातीये. त्याचा ठाकरेंच्या पक्षाकडून जोरदार प्रतिवाद केला जातोय. युती कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. युती कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे. मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात, मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात, मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात. हां, तुम्ही एकमेकाचा मालिश करायला एकत्र आलाय का? हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? सत्तेसाठीच ना. ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेची लूट केल्याची टीका भाजप शिवसेनेकडून केली जातेय. त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आजपर्यंत स्वतःची जहागीर म्हणून, आजपर्यंत स्वतःची खाजगी मालमत्ता असल्यासारखं मुंबईला वापरलंय. त्यांना धडा शिकवण्याचं काम यावेळेला मुंबईकर निश्चितपणे करतील. कारण आजपर्यंत तुम्ही मुंबईला लुटण्याचं काम केलंय. शेवट तुम्ही 20 वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेत, भारतीय जनता पक्ष विसरली का? त्यांनी असंही म्हटलंय की गेली 25 वर्ष शिवसेना सत्तेमध्ये होती आणि गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत होती महानगरपालिकेत. पारेकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत होते. ते पारेकरी का झोपा काढत होते का डोळे मिटून हात पुढे करत होते? एकदा उत्तर त्यांनी पण द्यावं.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेमुळे निवडणुकीत राजकीय समीकरण बदललंय. ठाकरेंच्या युतीमुळे मराठी मतदारांच्या ध्रुवीकरणाचे तर्कवितर्क लावले जात आहेत, पण ते सत्यात उतरणार का हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. पण त्यापूर्वी ठाकरेंच्या युतीभोवती राजकारण फिरू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.